in the whole campaigning. But आता जो ट्रेंड झाला तिथून सोशल मीडिया व जवळपास 50 to 60% काम करता आमचं. फॉर एक्झाम्पल खंयची न्यूज आसूं फेक न्यूज आसूं खंय एक्टिविटी घडला ते आमच्या लोकांपर्यंत पावपाचें काम सोशल मीडिया करता आनी ताका लागून आमकां सारकें हें काम एक परिपूर्ण आनी इफेक्टिवली करपाक अशें युवा जाय जे आमच्या टाइप फ्रेंडली आसपाक जाय आनी खूब एक्टीव आसपाक जाय. सो दिस मुवमेंट आनी हांव आमची टीव्ही मतदारसंघाची सोशल मिडिया टीम अनाउन्स करता. सगळ्यांत पयलीं आमचो कन्वेनर श्री अथर्व कुजवेकर, तेच्याच बरोबर को कन्वेनर श्री अमोल रावत, मेंबर श्री साहिल केरकर, रिया देसाई, तसेच आणखी 3 मेंबर असतात ते काय कारणां लागून आमच्या मदीं उपस्थित काय जावंक शकना. सगळ्यांना शुभम मांद्रेकर, प्रणेश गावत आणि मयूर भायगणकर तांकां लागून ते तुमी कार्यक्रमाक स्वागत करता आणि ह्या कमिटी आपण खूप शुभेच्छा दिता. तुमचे कार्य बाबांनी आणि त्याची टीम मनीष आणि बाकीच्या जनरल सेक्रेटरी सगळे टीम आणि फुड्यान बशिल्ले आमचे मीडिया आणि सगळे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हांव सगळ्यांचे हांगा स्वागत करता. आणि आयचो हो कार्यक्रम म्हणजे माझी टीव्ही मतदारसंघात कसो ही सेकंड प्रोग्राम, पयलोय प्रोग्राम आमी जर हांगा टीव्ही हांगा मांडेरान केल्लोय फाटल्या टीव्ही वता तो हेच्यात इतलोच व्हडलो कार्यक्रम जालो. आणि टीव्ही मतदारसंघ म्हणटा तो भारतीय जनता पार्टी पयलींच्यान इतलो स्ट्रॉंग बेज आसा आणि युवा कार्यकर्ते इतले पळोवन हांव मिडिया भावां कडेन मागता की फाटल्यान मातसो कॅमेरा घुमोवचो तेंच्यांनी आनी पळोवचो की फाटल्यान कितले लांब गजा कश्यो खुर्च्यो लायला आनी सगळे युवा टीव्ही मतदारसंघाचे बसला आनी सगळे गोंयभर पावपाक जाय की निलकंठ सराच्या लिडरशिपीन हांगा भारतीय जनता पार्टी हांव चड वेळ दिना. म्हाकाय मातसो फुडें आनी मांद्र्या मतदारसंघाचो कार्यक्रम आसा तेच्या मागीर बाकीचो कार्यक्रम फुडें ते व्हरतले. हांव 3-4 गजाली सांगता. युवा मोर्चा म्हणून आमकां आतां टीव्ही मतदारसंघात येणाऱ्या 6 म्हयन्यांत आमकां एक संघटनात्मक अशें काम करून आतां आमी पयलीं स्टेट डिक्लेअर केली, मागीर डिस्ट्रिक्ट डिक्लेअर केली, आतां आमी मंडळ डिक्लेअर करता आनी हेच्या फुडें मागीर आमकां बुथाचेर वचून 10-10 जाणांची कमिटी डिक्लेअर करची पडटली. आतां जी कमिटी मंडळाची डिक्लेअर जाला तांच्यांनी आपापल्या मदीं वांटून घेवन बूथ प्रत्येकान एक 2-2 अशे बुथाचेर एक वीक भर वचून थंय काम करून थंयच्या बुथाच्या अध्यक्षाक मेळोवन किंवा थंयचे लोकल डायनॅमिक्स पळोवन थंय 10-10 युवांची आमकां एक बूथ लेवल कमिटी डिक्लेअर करपाक जाय. येणाऱ्या काळात ती एक संघटन म्हणून ऑर्गनायझेशन म्हणून आमकां काम करपाक जाय. जशें आमचे प्रदेश अध्यक्ष दामूभाई तांच्यांनी आमकां एक स्लोगन दिला की 27 आमकां 30 आमदार हाडपाक जाय जाल्यार ह्या फावट आमकां परत एकदा हांगा कमळ फुलोवपाक जाय जाल्यार आमकां बुथाचेर काम करचें पडटलें. तो पर्यंत सुद्दां आमी काम करना तो पर्यंत कोण आमकां ते सोशल मिडियाचेर फॉलोवर्स वाडले, कमेंट्स वाडले, लायक्स वाडले जाल्यार आमकां दिसता की ते जिखतले म्हणून. इलेक्शन ही सोशल मिडियात जिखना. सोशल मिडियाचेर वारे करपाक सदांच सोशल मिडियाचो यूज जाता बट इलेक्शन म्हणटा ते बुथाचेर जिखता आनी जो पर्यंत आमी बुथाचेर वचचे ना तो पर्यंत आमकां इलेक्शना खातीर किंवा बीजेपी म्हणून किंवा पार्टी म्हणून आमकां जर आमचो विस्तार करपाक जाय जाल्यार तो आमचो कदाचित डिफिकल्ट जातलो. म्हणून प्रत्येक युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांक आनी एस्पेशली जी आतां टीम जाला तेंच्या कडेन हांव रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी येणाऱ्या 20-30 दिसांनी बुथाचेर वचून 10-10 जाणांची टीम काडून न्यू वोटर्सांक तेंच्या घरा कडेन वचून मेळोवन तेंकां संपर्क करचो पडटलो. युवा मोर्चा म्हणून
आणि एक गजाल हांव सांगूंक सोदता आयच्या टिमीक की आमी मंडळ किंवा बाकीचे जे मंडळाचे कार्यक्रम आसा ते करपाकूच जाय, पण तेज्या भायर वचून आमी ज्या गांवांत रावतात त्या गांवांत आमकां राजकारणी पॉलिटिशियन जावचे पडटले. आमी बेश्टे इव्हेंट केले, घुमटांतली कॉम्पिटिशनां केली, ब्लड डोनेशन केले म्हणून आमकां भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा युवा अट्रॅक्ट जावचो ना. आमकां पॉलिटिक्स ऑन ग्राउंड करचे पडटले, आमच्या गांवांत करचे पडटले, आमच्या गल्लेनी करचे पडटले. कोण जर आमचो शेजारी आसा आनी तेका जर आमकां तेका कितें हेल्प जाय आनी आमी बेश्टे तेजे फोन उखलून अरे आपण बिझी आहा मातसो ह्या प्रोग्रामाक क्रिकेट टुर्नामेंटाक इतलें जर सांगीत रावलें जाल्यार आमकां कोण वचप आसलें ना. गांवांत कोण जर कोणाची डिफिकल्टी आहा, कोणाचे प्रॉब्लेम आसा जाल्यार आमकां ते सरा कडेन घेवन येवचे पडटले. तेका मंडळा कडेन घेवन येवचे पडटले. आमचे प्रभारी आसा रुपेश कामत आयज तेन्ना हांगा तेंच्या कडेन घेवन येवचे पडटले आनी ते प्रॉब्लेम सॉल्व करचे पडटले. जाल्यारूच आमकां युवा मोर्चा म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आमकां एक गांवा भितर आमकां एक इम्पॉर्टन्स मेळटलो. आयज कितें जालां की इलेक्शन लागीं पावल्या कारणान सगळे ऑपोजिशन पार्टी उठ्ठा आनी फेक नरेटिव्ह स्टार्ट केला. हांव तुमकां सांगूंक सोदता की भारतीय जनता पार्टीन फाटल्या 12 वर्सां काम केलां. गोंयांत आसतली किंवा देशांत आसतले. तुम्ही डेटा काढून पळया, तुम्ही गुगलार चला, एक्चुअल फॅक्च्युअल डेटा काढून पळया. तुमकां दिसतले की गोंयांत आसतले किंवा देशांत फाटल्याची 50 वर्सां कामां जावना की फाटल्या 12 वर्सांक भारतीय जनता पार्टीन गोंयांत आनी देशांत करून दाखयला. तुम्ही जो हायवे पळयता, एअरपोर्ट पळयता, हे तरी जाले हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्रोजेक्ट जाले. ताज्या भायर सोशल स्किम्स आसा, गृह आधार आसतली, दयानंद सामाजिक सुरक्षा सारखी आसतली, अश्यो कितक्योश्यो स्किमी ह्यो भारतीय जनता पार्टीच्या सरकारान गोंया भितर केल्यो आनी तेजो फायदो किंवा तेचे जे बेनिफिट्स आसा हे प्रत्येक घरान आयज पावला. मनोहर भाई पर्रीकराचें नाव हे प्रत्येक घरान आसा. डॉक्टर प्रमोद सावंताचें नाव हे प्रत्येक घरान आसा. स्वयंपूर्ण गोंया सारखी स्कीम, ज्या स्किमीन एक पंचायती भितर टॅप प्रोग्राम, वॉटर फॉर ऑल, इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, सगळ्यो स्किमी प्रत्येक पंचायतीन पावयल्यो. थंय नोडल ऑफिसर फिक्स केलो. एवरी विकाक तो नोडल ऑफिसर येतालो, थंय बसतालो आनी गांवांतले प्रॉब्लेम सॉल्व करतालो. इतली डिटेल स्कीम डॉक्टर प्रमोद सावंत सरकारान हाडली आनी प्रत्येक गांवांत स्वयंपूर्ण करपाचो एक व्हडलो ध्यान डॉक्टर प्रमोद सावंत सरकारान घेतलो आनी तेजो कितलोसो इम्पॅक्ट हो गांवांनी जाला. तुमी पळयला आसतले कितकेशेच गांवांत जे खंय प्रॉब्लेम्स येताले रस्त्याचे किंवा लायटीचे किंवा उदकाचे ते थंय स्वयंपूर्ण गोवाच्या स्किमी अंडर हे तेंचे क्लियर जाले. 1999 अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारान पयले महादेवी वायल्ड लायफ सँच्युरी डिक्लेअर केली. अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारान 1999 नेत्रावती वायल्ड लायफ सँच्युरी डिक्लेअर केली. 4 लाख हेक्टर स्क्वेअर मीटर जमीन नो डेव्हलपमेंट झोनात घालपाचें काम प्रमोद सावंत सरकारान केला. 10 लाख झाडां गोंयांत लायला कोणी आसतली तर ती भारतीय जनता पार्टीच्या सरकारान लायला. सो हे जे काँग्रेसवाले आमकां जे म्हणटात की एनवायरमेंटाचे इश्यूचेर भारतीय जनता पार्टीक आमकां अटॅक करता, तांकां युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांक आनी टीव्हीच्या युवाक तांकां उत्तर दिवपाक जाय की एनवायरमेंटा खातीर कोणें कितलें केलां. भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जितलें केलां तितलें कोणेच गोंयांत करूंक ना. नो डेव्हलपमेंट झोनात इतले लाख स्क्वेअर मीटर जमीन घालपाचें काम हे एकूच पार्टीन केलां आनी ते भारतीय जनता पार्टीन केलां आनी तेका आपल्या डॉक्टर प्रमोद सावंत सरकाराक काळो म्हणून स्वागत करचें पडटलें ते विशयाचेर. पूर्ण थिवी मतदारसंघात इतले संघटन घट करपाक जाय युवांचे की फुडल्या इलेक्शनाक भारतीय जनता पार्टी युवांचे मतदान आमकां सगळ्यांत हायएस्ट थिवी मतदारसंघात करपाक जाय. आनी आयच्या टिमीन बाबरीच्या लिडरशिपेन संकल्प आसतलो, नीरज आसतलो, मनीष आसतलो, इतले भारतीय जनता पार्टीचे बरे कार्यकर्ते हे थिवी मतदारसंघात आसा. स्टेटीर आसतले प्रोग्राम, डिस्ट्रिक्टार प्रोग्राम, सदांच थिवी मतदारसंघाचे कार्यकर्ते फुडें आसता. हांव परत एकदा ह्या टीव्ही खातीर काळ्यो मारा म्हणून सांगता. संकल्पाची आसतली, शिवसेनेची आसतली, आतां बाबरीची मनीष आनी सगळे कार्यकर्ते इतके उत्तम काम करता. हांव ताका पावती दिवपाक आयला की थिवी मतदारसंघाचे भविष्य हे उज्वल आसा. हांव इतलेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां सोंपयता. आणि माझ्या समोर बसलेला माझे तरुण मित्र, आजच्या या कार्यक्रमात हांव भारतीय जनता युवा मोर्चा तिवी विभागाचो नवनिर्वाचित अध्यक्ष बाबा निगाड पक्षाच्या वतीन तशेंच वैयक्तीक वतीन तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता.
भारतीय जनता युवा मोर्चा हो फक्त एका राजकीय पक्षाचो यूथ विंग न्ही, तर भारत घडोवपाक, नवीन भारत घडोवपाक जे भुरगे वावुरतात त्यांच्या खातीर एक मोठो सपोर्ट सिस्टम जावन आसा आनी एक मोठो प्लॅटफॉर्म जावन आसा. आमची संघटना राष्ट्रप्रथम, पक्ष नंतर आणि स्वतःक शेवटी धरून ह्या सिद्धांतांचेर चलता. इतर पक्ष जेन्ना तुमच्याकडे फक्त एक वोट बँक म्हणून पळयता, तर भारतीय जनता युवा मोर्चा तुमच्याकडे एक नव भारताचे शिल्पकार म्हणून पळयता. भारतीय राजकारणात आज एक विषय मांडूंक सोदता, तो म्हणजे भारतीय राजकारणात तरुणांचे कितें म्हत्व. भारत हो जगातील सगळ्यांत तरुण देश जावन आमच्या लोकसंख्येचो 65% पेक्षा लोकसंख्येचो चड लोक 35 वर्सां सकयल जावन. पूण आमी जेन्ना पॉलिटिकल लँडस्केप पळयता तेन्ना आमकां तितलें एक्टीव पार्टिसिपेशन पळोवपाक मेळटा. हो फरक पयस करपाची गरज. कित्याक तरुण हो फक्त आयचो एक मतदार न्ही, तर फाल्यांचो एक लिडर जावन. भारतीय राजकारणात तरुणांची कित्याक गरज आसा काय म्हटल्यार आयचे जे टॅक्स हेवी गव्हर्नन्स चलता, आयचे राजकारण फक्त जितले विकास काम आनी घरादारांनी भोंवन जाता तितले सोशल मिडियाचेर नॅरेटिव्ह सेट करून येता. आनी ह्यो गजाली युवा भुरग्यांक बऱ्याक पैकी काडटा. जातीवादाच्यो भिंती तोडून नवी पिढी जुन्या काळातील समाजाचेर आधारीत राजकारणा पेक्षा विकास, रोजगार आनी बऱ्या पायाभूत सुविधांक प्राधान्य दिता. तांकां पूण एक कळटा की खरो मोठेपणा नम्रतेनूच आसता आनी आपल्या कार्यान तेंच्यान ते सिद्ध केले. आमच्या मतदारसंघाचे सगळ्यांत मोठी ताकद म्हणजे आमच्या आमदारांची दारां ही प्रत्येका खातीर सदांच उगडी आसता. प्रत्येक नागरीक एक हक्कान असो तेंचे कडेन वचूं शकता, आपले प्रश्न मांडूंक शकता आनी ते तितल्या शांतपणी ते आयकूनय घेतात आनी तेजो त्वरीत तोडगोय काडटा. देखून एक अशें दिसता की भाई हे फक्त नेते न्ही, तर प्रत्येक नागरिकाचे मार्गदर्शक आसा आनी मित्र आसा.